नमस्ते. आज आपण मिथुन या राशीचे जुलै 2026 या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत. हे राशी भविष्य आपणास आपल्या चंद्र राशीवरून तसेच आपल्या जन्मलग्न राशीवरून अर्थात आपल्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जी राशी उदित होत होती त्या राशीवरून सुद्धा थोड्या प्रमाणात अनुभवास येईल. अर्थात जास्तीत जास्त हे राशी भविष्य आपणास आपल्या चंद्र राशीवरून अनुभवास येईल. अर्थात एखाद्याची जन्मलग्न राशी व चंद्र राशी एकच असेल तर हे राशी भविष्य आपणास जास्त प्रमाणात अनुभवास येईल. अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगवेगळे असल्यामुळे तसेच प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळी असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील. असे जरी असले तरी सुद्धा आपल्याला या जुलै 2026 या महिन्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या नोकरी संतती तसेच वैवाहिक सौख्य तसेच शिक्षण संतती तसेच आपले आरोग्य नोकरी व्यवसाय तसेच आपली आर्थिक स्थिती त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या राजकीय क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात त्याचप्रमाणे आपल्याला सुख शांती गृहसौख्य त्याचप्रमाणे वाहन सौख्य इत्यादी बाबत आपल्याला या जुलै 2026 या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले मिळतील याचा विचार आपण या राशी भविष्यामध्ये करणार आहोत. अर्थात नक्कीच आपणाला या जुलै 2026 या महिन्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेत असताना या राशी भविष्याचा आपणास उपयोग होईल. अर्थात आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक विश्लेषण हवे असल्यास त्याचप्रमाणे आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या स्क्रीनवरील मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपद्वारे संपर्क करा. चला तर जाणून घेऊया मिथुन या राशीला या जुलै 2026 या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले मिळतील. मिथुन राशी व्यक्तींचा राशीस्वामी बुध ग्रह या जुलै 2026 या महिन्यामध्ये दिनांक 7 जुलै 2026 पासून मिथुन राशीमध्येच वक्री स्थितीत प्रवेश करणार आहे. अर्थात हे राशीतील बुधाचे भ्रमण लग्नेश व चतुर्थेश बुधाचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींना ग्रह सौख्याच्या दृष्टीने तसेच कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारे राहील. तसेच मिथुन राशी व्यक्तींना घर प्रॉपर्टी जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी शुभ परिणाम देणारे तसेच वाहन सौख्यासाठी वाहनाच्या खरेदीसाठी शुभ परिणाम देणारे तसेच घरामध्ये एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी शुभ परिणाम देणारे हे बुधाचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक 7 जुलै 2026 नंतर राहणार आहे. परंतु हा बुधग्रह वक्री असल्यामुळे मिथुन राशी व्यक्तींना आपला कौटुंबिक खर्च वाढल्याची सुद्धा दिनांक 7 जुलै 2026 नंतर पाहावयास मिळेल. तसेच हा राशीतील बुधग्रह मिथुन राशी व्यक्तींना आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा घडवून आणणारा राहील. अर्थात मिथुन राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारा हा स्वराशीतील बुधग्रह मिथुन राशीतील बुधग्रह लग्नेश बुधग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये दिनांक 7 जुलै 2026 नंतर राहील. तसेच सूर्यग्रह मिथुन राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक 16 जुलै 2026 पर्यंत मिथुन राशीमधूनच हा भ्रमण करणार आहे. अर्थात दिनांक 7 जुलै ते 16 जुलै 2026 पर्यंत बुधादित्य योग मिथुन राशीमध्ये होत आहे. अर्थात हा योग मिथुन राशी व्यक्तींना आपल्या नोकरीसाठी व्यवसायासाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे. नोकरी व्यवसायात चांगल्या संधी निर्माण करणारा तसेच नोकरी व्यवसायात यश संपादन करण्यासाठी हा बुधादित्य योग मिथुन राशी व्यक्तींना मदत करणारा राहील. दिनांक 16 जुलै 2026 नंतर हा बुधग्रह मिथुन राशी व्यक्तींच्या द्वितीय स्थानामध्ये धनस्थानामध्ये प्रवेश करेल. अर्थात हा द्वितीय स्थानातील सूर्यग्रह मिथुन राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती देणारा राहील. आपल्या पराक्रमाने धनलाभ देणारा हा सूर्यग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक 16 जुलै 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींसाठी राहील. मोठे आर्थिक लाभ दिनांक 16 जुलै 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये होतील. अर्थात शेअर मार्केट इत्यादी क्षेत्रातून सुद्धा चांगल्या आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील. मिथुन राशी व्यक्तींना दिनांक 16 जुलै 2026 नंतर गुरुग्रह सुद्धा मिथुन राशी व्यक्तींच्या अगोदरपासूनच द्वितीय स्थानातून कुटुंब स्थानातून भ्रमण करत आहे. कुटुंबातील व्यक्तीवर या महिन्यामध्ये मिथुन राशी व्यक्तींचे खर्च होणार आहे. तसेच मिथुन राशी व्यक्तींना घरामध्ये मांगलिक कार्य घडवून येण्याची शक्यता सुद्धा या महिन्यामध्ये 16 जुलै 2026 नंतर येणार आहेत. तसेच हा द्वितीय स्थानातील सूर्यग्रह मिथुन राशी व्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा राहील. आपला पराक्रम घडवून आणणारा हा सूर्यग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी राहील. तसेच हा तृतीय सूर्यग्रह जेव्हा द्वितीय स्थानातून भ्रमण करेल तेव्हा मिथुन राशी व्यक्तींना मार्केटिंग क्षेत्र तसेच ट्रॅव्हलिंग क्षेत्र तसेच
मिथुन राशी व्यक्तींना कम्युनिकेशन स्किल तसेच दळणवळण क्षेत्र तसेच ज्या मिथुन राशी व्यक्ती संपादन क्षेत्र तसेच वार्ताहर इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहेत त्या व्यक्तींना या क्षेत्रातून चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारे हे सूर्याचे भ्रमण द्वितीय स्थानातील मिथुन राशी व्यक्तींना राहील. तसेच मंगळ ग्रह मिथुन राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये 12व्या स्थानातून भ्रमण करणार आहे. हा 12व्या स्थानातील मंगळ ग्रह मिथुन राशी व्यक्तींना आपल्या वैवाहिक जीवनात थोड्या प्रमाणात ताणतणाव वाढवणार राहणार आहे. तसेच हा 12व्या स्थानातील मंगळ ग्रह मिथुन राशी व्यक्तींना वैवाहिक जीवनात आपल्या जोडीदाराशी थोड्या प्रमाणात मतभेद निर्माण करणारा राहणार आहे. त्याचप्रमाणे या 12व्या स्थानातील मंगळ ग्रहाच्या भ्रमण दरम्यान मिथुन राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची थोड्या प्रमाणात काळजी घ्यावी. अर्थात मिथुन राशी व्यक्तींनी आपल्या डोळ्यांची काळजी या महिन्यामध्ये घेणे आवश्यक आहे. मिथुन राशी व्यक्तींना अचानक खर्च निर्माण करणारा सुद्धा हा 12व्या स्थानातील मंगळ ग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहील. तसेच शनी ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये मिथुन राशी व्यक्तींच्या दशम स्थानातून भ्रमण करणार आहे. अर्थात हा दशमस्थ शनिग्रह मिथुन राशी व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्रात तसेच नोकरी व्यवसायात नवीन संधी निर्माण करणारा आहे. नवीन व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी हा शनिग्रह मिथुन राशी व्यक्तींना मदत करणार राहणार आहे. तसेच आपल्या कार्यक्षेत्रात हळूहळू प्रगती साधणारा हा शनिग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात नवीन योजना चालू करण्यासाठी तसेच नवीन स्किल डेव्हलप करण्यासाठी हा शनिग्रह मिथुन राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये मदत करणारा आहे. तसेच राहू ग्रह सुद्धा या महिन्यामध्ये मिथुन राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे. अर्थात हा भाग्यस्थ राहू ग्रह मिथुन राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात कष्ट वाढवणारा आहे. अर्थात कष्टाने भाग्योदय साधणारा हा राहू ग्रह मिथुन राशी व्यक्तीसाठी या महिन्यामध्ये सुद्धा राहणार आहे. अर्थात कष्ट केल्यास नक्कीच हा राहू ग्रह मिथुन राशी व्यक्तींना यश देणारा या महिन्यामध्ये राहणार आहे. 12व्या स्थानातील मंगळ ग्रह मिथुन राशी व्यक्तींचा अचानक खर्च वाढवणारा राहणार आहे. त्यामुळे मिथुन राशी व्यक्तींनी या महिन्यामध्ये आपल्या खर्चावर सुद्धा थोड्या प्रमाणात नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शुक्र ग्रह मिथुन राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये तृतीय स्थानातून भ्रमण करणार आहे. दिनांक 7 जुलै 2026 नंतर हा शुक्र ग्रह मिथुन राशी व्यक्तींच्या तृतीय स्थानातून भ्रमण करणार आहे. तृतीयस्थ शुक्र ग्रह मिथुन राशी व्यक्तींना ट्रॅव्हलिंग क्षेत्र दळणवळण क्षेत्र तसेच मार्केटिंग क्षेत्र इत्यादी क्षेत्रातून चांगले लाभ निर्माण करणार राहील. छोट्या मोठ्या प्रवासातून सुद्धा लाभ निर्माण करणारा हा शुक्र ग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक 7 जुलै 2026 नंतर राहील. तसेच हा शुक्र ग्रह मिथुन राशी व्यक्तींना दळणवळण क्षेत्रातून सुद्धा चांगले लाभ निर्माण करणारा राहील. तसेच ज्या मिथुन राशी व्यक्ती लेखन क्षेत्रात कार्यरत आहेत तसेच ज्या मिथुन राशी व्यक्ती वार्ताहर आहेत संपादन क्षेत्रात कार्यरत आहेत त्या व्यक्तींना सुद्धा हा शुक्र ग्रह मिथुन राशी व्यक्तींना दिनांक 7 जुलै 2026 नंतर शुभ परिणाम देणारा राहील. या जुलै 2026 या महिन्यामध्ये मिथुन राशी व्यक्तींनी दिनांक 1, 2, 3 दिनांक 11, 12 तसेच दिनांक 19, 20 व 29, 30 जुलै 2026 या दिवशी मिथुन राशी व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व 12व्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी मिथुन राशी व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत. अर्थात हे वरील दिवस मिथुन राशी व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील. अर्थात हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस या जुलै 2026 या महिन्यामध्ये मिथुन राशी व्यक्तींना मध्यम शुभफलदायी राहतील. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन विश्लेषण हवे असल्यास आपण मला माझ्या या स्क्रीनवरील मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपद्वारे संपर्क करा. धन्यवाद.